मुंबईमध्ये आदिवासी बांधवांचा एल्गार बघायला मिळतोय। गोरेगाव मुलुंड या जोड रस्त्याच्या विरोधामध्ये आरेमधल्या आदिवासी बांधवांनी आंदोलन केलंय। आरे वसाहतीमधील सर्वेक्षणाला आरेवासीयांनी प्रचंड विरोध केलेला दिसतोय। गोरेगाव मुलुंड या जोड रस्त्यामुळे आरेमधल्या आदिवासी वसाहती ज्या आहेत त्या हटणार आहेत। आदिवासी पाड्यावरच्या नागरिकांसोबत चर्चा न करताच हे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे। प्रकल्पाची माहिती न देताच हे सर्वेक्षण सुरू झालं आणि त्यामुळे मुंबईमधल्या आदिवासी बांधवांनी हे आंदोलन छेडलेलं दिसतंय। तर ही महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। आरे वसाहतीमधल्या सर्वेक्षणाला आरेवासीयांनी प्रचंड विरोध केलेला आहे। गोरेगाव मुलुंड या जोड रस्त्याच्या प्रकल्पासाठीचं सर्वेक्षण सुरू होता। तर हे आंदोलन आणि हा विरोध नेमका कशासाठी आहे आपण बघूयात। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी आदिवासी बांधवांनी हा विरोध केलाय। प्रकल्पाचं काम पालिकेच्या पी दक्षिण विभागाच्या हद्दीतील गोरेगाव पासून सुरू होतं। एकूण 12.20 किलोमीटर लांबीच्या जोड रस्त्यामुळे या वसाहतींना धोका निर्माण आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षणाचं काम होत आहे आणि त्यामुळे हा विरोध दिसतोय। तर आदिवासींना विश्वासात न घेता सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे। पालिका अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना प्रकल्पाची माहिती देऊन मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सगळे आदिवासी बांधव हे आक्रमक झाल्याचे दिसतायत। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। पंकज, काय नेमका हा जोड रस्ता होणार आहे आणि का नेमका विरोध आहे हे सुरुवातीला सांगा। यामिनी मी हबाळे पाड्यामध्ये आहे। हबाळे पाडा म्हणजे फिल्म सिटीच्या इकडे आतमध्ये गेल्यानंतर खूप आतल्या भागामध्ये हा पाडा अतिशय दुर्गम भाग म्हणू शकतो। मुंबईत आलोय असं इथे बघून वाटत नाही। आपण बघतो इथे आदिवासी भगिनी आणि बांधव जे आहेत त्या भागातले ते या हबाळे पाड्यामध्ये सकाळपासून इथे बसलेले आहेत। त्यांच्या मनात एक भीती आहे की शासनाचा महानगरपालिकेचा कोणीतरी एक प्रतिनिधी येईल आणि आपल्या भागाचं आपल्या जमिनींचं सर्वेक्षण सुरू करेल आणि त्यांना ते येऊ नये। या जमिनी आपल्या ज्या आहेत त्या शासनाने त्यांना न विचारत घेता त्याच्यावरती कुठलाही प्रकल्प राबवू नये म्हणून या महिला इथे जमा झालेल्या आहेत। मंगळवारी म्हणजे काल इथे मुलुंड जो गोरेगाव जोड रस्ता होतोय त्या रस्त्यासाठी मार्ग जो आहे तो हबाळे पाड्यातून जाणार आहे। अंडरग्राऊंड रस्ता हा इकडे असणार आहे। त्यामुळे जमिनीचं त्यांनी मार्केशन करायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये कशा पद्धतीने खाली काही हाय टेन्शन वायर्स आहेत का, नक्की किती घरं इकडे याचं सर्वे करायला सुरुवात केली। मात्र या सर्वेबाबत या पाड्यात राहणाऱ्या कोणालाही माहिती नव्हती। आपण त्या आदिवासी महिलांशी बोलणार आहोत। ही जमीन त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे यामिनी, कारण इथे ज्या रानभाज्या उगवतात ते त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे। इथे ज्या जंगलातले लाकडं असतात त्याच्यामुळे त्यांच्या घरातली चूल पेटते, अशा अनेक कारण आहेत की त्यांना ही जमीन अत्यंत महत्त्वाची आहे। पण त्या महिलांशी बोलणार काय सांगाल, काय झालं काल सर्वेक्षणाला आलेल्या तेव्हा तुम्ही होते, पोलीस होते, काय नक्की घडलं? पोलिसांनी आमच्यावर खूप मारहाण केली। आम्हाला खाली पाडून त्याही मारला आणि महिला पण आम्हाला मारत होते आणि कर्मचारी पुरुष पण ते पोलीस मारत होते आम्हाला। असं जर पुढे राहील तर आम्ही खूप हंगामा करणार। आम्ही मागे हटणारच नाही। आमची जागा आता पहिल्यापासून आम्ही सांभाळून ठेवले जागा। आम्ही भात शेती करताव, भाजी लावताव, परत भात लावताव, रानभाज्या काढून आणताव, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतोय। पण तुम्हाला आधी काही सांगितलेलं का, काय घडलं काल सकाळी, कसे सर्वेक्षणाला आले, काय घडलं? सर्वेक्षणाला आले ते त्या लोकांनी आम्हाला काय सांगलेलंच नव्हतं का आज सर्वेक्षण करायला येणार आहेत आम्ही करून। आम्हाला माहिती पडलं की आले करून, आम्ही लगेच जमलो तिथं आणि त्यांना अडवलं की सर्वेक्षण करू नका करून, तरी ते ऐकत नव्हते। तेही पोलीस बोलवले तर आम्ही विरोध केला की हे करू नका, सर्वेक्षण करू नका। त्यांनी लगेच आम्हाला खाली पाडून मारहाण सुरू केली। त्यामुळे पुढारी न्यूजवरती आपण मुंबईच्या या आदिवासी पाड्यातल्या गोष्टी किंवा इकडे घडणारी घटना आपण दाखवतोय। विरोध आहे आपल्यास आणखीन काही या भागातल्या आदिवासी पाड्यातल्या हबाळे आदिवासी पाड्यातल्या महिला आहेत। काय सांगाल, तुमची भूमिका काय होती काल जेव्हा घडलं तेव्हा तुम्ही होतात का? हा होतो सर। कालची भूमिका खूप वाईट परिस्थिती आमच्यावर गंभीर आली। पोलीस लोकांनी आम्हाला आडवं पाडलं, लाता बिता मारल्या, बायांच्या साड्या फाडल्या आणि आम्ही इथून पिढ्याचे पिढे राहणारे माणसं आहेत। आम्ही हटणार नाही आणि आम्ही हे सर्वे करायला देणारच नाही। आम्हाला जोपर्यंत विश्वासात घेतलं नाही जात तोपर्यंत। तुम्ही काय सांगू, या जमिनी तुमच्यासाठी का महत्त्वाच्या आहेत, काय असतं त्याच्यावरती, तुम्ही कशी शेती? वाढवणारे साहेब आमच्या
या त्याच्यावरच पोट आहे, त्याच्यावर लाकूड पाटी करून आम्ही पोट भरली. आज आम्हाचे गेट बंद केले फिल्म सिटीचे. फिल्म सिटीवाल्यांनी आम्हाला गेट अडवून आम्हाला लाकडं बंद केली. आम्ही पोट कशावर भरणार? आम्हाला अडवायची त्यांना बंदी नाही. आम्ही पोट कशावर? आम्ही 2 गोष्टी आहेत, आम्ही रहिवासी आहेत, तर आम्ही पोट भरणार कशावर? आता तुम्ही इकडे सगळ्या एवढ्या महिला जमल्यात, कशासाठी जमल्यात, काय हो, तर त्याच्यासाठी जमलो आम्ही. आम्हाला जागा जी आहे ते आम्हाला राखीव पाहिजे. त्याच्यासाठी जागा आम्ही देणार नाही साहेब. जागा देणार नशी ठाम भूमिका आहे. पण एक आम्ही बघितलं तर आमच्या प्रकल्पाला कुठेतरी विरोध त्यांचा नाहीये, मात्र विश्वासात घेतलं पाहिजे असं त्यांची म्हणणं आहे. आपल्याला काही इकडे काम करणारे कार्यकर्ते, तुम्ही सांगाल काय नक्की कायदेशीर बाजू किंवा तांत्रिक बाजू काय आहे? तांत्रिक बाजू अशी आहे सर, प्रकल्प जो होतोय तो शासनाने विचार केला पाहिजे की इथे आदिवासी पाडा आहे आणि हा आदिवासी पाड्याला धक्का न लागता आपल्याला प्रकल्प कसा राबवता येईल. कारण की रस्ता जो आहे तो रस्त्याला आमचा विरोध नाही, रस्ता कुठेतरी झाला पाहिजे, विकास काम कुठेतरी झालं पाहिजे. पण आदिवासी पाड्यांना जर तुडवून जात असेल तर शासनाने याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता तुम्ही बाजूला बघतच असणार की रहेजा कॉम्प्लेक्स आहे, तिथूनही हा रस्ता गेला असता, किंवा जर आमच्या भागातून जात असतील तर आमचे शेतजमिनी ज्या आहेत आणि ज्या आमची घरं जी आहेत, पिढ्यानपिढ्यापासून आम्ही इथे कसतोय. आणि आमचं आदिवासी संशोधन संस्था जे पुण्याचं आहे त्यांना हाताशी धरून, कारण की 2003ला जेव्हा सर्व्हे झाला होता तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की आरेमध्ये 27 आदिवासी पाडे आहेत आणि त्या आदिवासी पाड्यामध्ये हबाले आदिवासी पाडा येतो. जर असे असताना महानगरपालिकेला हे सगळं माहिती घेणं गरजेचं आहे. आणि त्या पाड्यामध्ये जर हे रस्ता जात असेल तर त्या पाड्यातील लोकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे. वन हक्क संरक्षण समिती 2019ला खरं स्थापन व्हायला पाहिजे होती. पालिका आता ती प्रक्रिया पार पडते, 15 लोक नेमण्यात, याच गोष्टींसाठी त्याचा वापर केला जाणार असा तुमचा आरोप आहे का? हो, आता एवढ्या दिवसापासून मला वाटतं महानगरपालिकेचे अधिकारी झोपलेले होते. आता कुठेतरी आम्ही जर त्यांना विरोध केला की आम्ही वन हक्क दावे दाखल केलेले आहेत आणि ते कुठेतरी प्रलंबित आहेत, असे असताना कुठलंही विकास काम या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की आता ह्या काहीतरी या प्रकल्पाचा या दाव्यांवर आपल्याला काहीतरी प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे असं हे होत असेल. ग्रामसभा का घेतली? ग्रामसभा का घेतली? झालं असं आहे की कुठलाही वन हक्क दावा दाखल करताना ग्रामसभा ही गठीत केली जाते आणि त्या गठीत केलेल्या ग्रामसभेचा ठराव घेणे महत्वाचं आहे. परंतु ग्रामसभा आम्ही जी आहे ती 2019 पासून घ्यायला पाहिजे, मात्र घेतली नाही. आता प्रकल्प जेव्हा या भागातून जातोय तेव्हा लोकांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं इकडच्या लोकांचं म्हणजे कुठेतरी आमची जमीन आम्ही देणार नाही असं पण त्या महिलांनी ठाम भूमिका घेतली. विरोध नाहीये, प्रकल्पाला विरोध नाहीये, ही एक महत्वाची ठाम भूमिका इकडच्या लोकांची. त्यामुळे आदिवासी बांधव जे आहेत ते खरं तर इथले भूमिपुत्र आहेत, यांनी जो विरोध केला त्यानंतर आता शासन पुन्हा एकदा या सगळ्याबद्दलचं काय स्पष्टीकरण देणार हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद पंकज या सगळ्या अपडेटसाठी. तर आपण बघतोय प्रकल्पाची माहिती न देताच हे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे, त्यामुळे आदिवासी बांधव आक्रमक झालेले दिसत आहेत. कालपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली होती, तर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप सुद्धा या आदिवासी बांधवांनी केलेला आहे.